नमस्कार, वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण करणार आहोत राय आवळ्याची चटणी। साहित्य सांगते तुम्हाला। हे छोटे राय आवळे बाजारात विकत मिळतात। ते मी या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्या अशा, आणि हे त्याचं बारीक राय आवळ्याचं करून घेतलेलं आहे। तिखट आहे, गूळ आहे, दाण्याचं कूट आहे, कांदा आहे, आणि त्याला वर फोडणी घालायला लागते। ती मी फोडणी आता तयार करून घेते। तोपर्यंत आपण हे सगळं मिक्सरमध्ये कांदा, दाण्याचं कूट, गूळ, तिखट, बिया काढलेला राय आवळा आहे कंप्लीट, ह्याच्यामध्ये पाणी घालते। अगदी थोडं पाणी घातलंय, मीठ घातलं। हे मिक्सरमधनं वाटून आणायचं आणि नंतर मग त्याला वरनं फोडणी घालायची, ते मी तुम्हाला दाखवते। आता आपण फोडणी करून घेऊया। मोहरी टाकते, हिंग टाकते, त्यात हळद नाही टाकायची। गॅस बंद केलाय। चटणी वाटून आणल्यानंतर आपण ती फोडणी त्याच्यावर घालायची आहे। मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घेतलेली आहे, काढून घेऊया। तयार करून ठेवलेली फोडणी आपण ह्याच्यावर घालूया। ही चटणी सुद्धा 4-5 दिवस फ्रीजमध्ये टिकते। आंबट, गोड, तिखट असं सुरेख ह्याची चव येते। तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत, पराठे आहेत, साधी पोळी आहे, वरण भाताबरोबर अतिशय छान लागते। करून बघा। आवडली की नाही सांगा। धन्यवाद।